गुरुजन वर्ग तसेच इथे जमलेले माझे मित्रमैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रगतीराम कृष्ण गडीकर, इयत्ता 10वी. माझे शाळेचे नाव विद्यावर्धनी इंग्लिश स्कूल होते. आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विषयावर थोडक्यात माहिती सांगणार आहे. समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण. ते विचार, कार्य व प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव बालूबाई साठे असे. गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. ते वडिलांबरोबर मुंबईत गेले. तिथे त्यांनी मिळेल ते काम केले. जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला, पण ते खचले. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते, अशी त्यांची विचारसरणी होती. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांचं लोकशाहीर म्हणून नाव लौकिक झालं. ते म्हणतात की मी जे जीवन जगतो, बघतो, अनुभवतो तेच मी लिहितो. त्यांची कादंबऱ्या, कथासंग्रह, पवाडे, पटकथा, लावणी याची निर्मिती केली. त्यांची मुंबईची लावणी व माझी बहिणा गावावर राहिली या लावणी अविस्मरणीय आहेत. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे प्रथम लोकशाहीर होते. अण्णाभाऊंचे लिखाण वास्तव, कादंबरी, कथानाट्य, पवाडे, लावणी, लोकनाट्य, प्रवास वर्णन यातून जीवन केलं वास्तव. अण्णाभाऊ जन्मले वाटेगाव. तिथे पोटाची कळगी भरली नाही राव. निघाली मुंबई, गाठली गिरगाव. मुंबई तशी नवखी राव. अण्णाभाऊंचे लिखाण वास्तव, कादंबरी, कथानाट्य, पवाडे, लावणी, लोकनाट्य, प्रवास वर्णन यातून जीवन केलं वास्तव. अण्णाभाऊ साहित्याची खाण, संपूर्ण मातंग समाजाची शान. आपल्या सखल लेखणीतून समाजाला मिळून दिला मान. सांगली जिल्ह्यातील वाटेगावात तुकाराम जन्मले. साठे घराण्यात महाराष्ट्रात त्यांचे नाव पसरले. अण्णाभाऊ नावाने ओळखू लागले. फक्त 1.5 वर्ष ऐकले, मात्र अनुभवाने जास्त. अण्णाभाऊंनी शेतकरी, शेतमजदुरी आणि कष्टकऱ्यांच्या व्यथा साहित्यामधून मांडायचं काम केलं, म्हणून ते खऱ्या अर्थाने साहित्य सम्राट बनले. जगबदल घालून गावा सांगून गेले माझे भीमराव हे आंबेडकरावरील गीत खूप गाजले. फकीर या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केली. गोवा मुक्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. दीड दिवस शिकून ही शाळा साहित्य क्षेत्रात मिळविले ते 18 स्थान. आपल्या असामान्य साहित्य कृतीतून त्यांनी दिले समाजभान. लोककलेतून आणि समाजकार्यातून लोकशाहीरांनी उंचवली देशाची मान. मित्र हो, लोकशाहीर म्हटलं की आपल्याला आठवते ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं नाव. आणि शब्दाची शान, महाराष्ट्राची शान, बहुजनांची आण म्हणजेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. थोर समाजसुधारक, असामान्य लेखक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे 2 विवाह झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई साठे तर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता साठे असे होते. अण्णाभाऊंनी मधुकर साठे, शांता, शकुंतला या नावाचे 3 अपत्य देखील होते. अण्णाभाऊ हे शाळेत शिकले नाहीत. ते केवळ फक्त 1.5 दिवस शाळेत गेले. तिथं मिळणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीमुळे आणि गरिबीमुळे त्यांनी ते शाळा सोडून दिली. आणि त्यामुळे अण्णाभाऊंचे शालेय जीवन हे फक्त 1.5 दिवसांचेच होते. मोजकेच शिक्षण घेतलेले लहानपणीच अण्णाभाऊ आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. गिरणीमध्ये झाडूवाल्याच्या नोकरीपासून ते कोळसा वेचण्यापर्यंतचे सर्व कामे त्यांनी केली. आणि शाळा न शिकताही त्यांनी आपल्या असामान्य शब्दाच्या खाणीमुळे 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये, 11 पवाडे, 1 प्रवास वर्णन आणि शेकडो लावण्या व गाणी लिहिली. त्यामुळे मराठी साहित्याला क्रांतीचा ऊर्जस्रोत देणारे लोकशाहीर म्हणून सुपरिचित झाले. समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून घडले. विकसित समाजाला जन्माचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखणीतून झाले. आपल्या अजरामर साहित्य कृतीतून महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले. अण्णाभाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीला अनुसरून दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला. त्यांच्या क्रांतिकारी गाण्यामधून ते समजून येते की 1958 मध्ये झालेल्या मुंबईला पहिल्या दलित
संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. याद्वारे सामाजिक जीवनात दलित आणि कामगार लोकांचे महत्त्वपूर्ण स्थान स्पष्ट केले. जेव्हा रशियात दौरा केला तेव्हा तेथील मॉस्को शहरात दिलेल्या भाषणात मी मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रातून तसेच शिवाजी महाराजांच्या मातृभूमीतून आलो आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. म्हणजेच रशियात जाऊन महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा डंका त्यांनी वाजवला. अण्णाभाऊंचे विशेष कार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र आपल्या पोवाड्यातून रशियापर्यंत नेऊन पोहोचविले. प्रथम मायाभूमीच्या चरणा, प्रथम शिवबाबाच्या चरणा असा पोवाडा त्यांनी रशियात सादर केला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाड्यातून लोककलेतून महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केली. असे हे थोर शिवशाही भारतीय साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले. थोर समाजसुधारक लोकशाही साहित्य सम्राटाला विनम्र अभिवादन करते. दीड दिवसांचं घेऊन शिक्षण अण्णांनी नाही सोडला स्वाभिमान. शिकले मुंबईत, वाचन लेखन, कथा कादंबऱ्या धावल्या लिहून, गेला रशियात कामगार नेता होऊन. अण्णा कार्य तुझे अनमोल, पोवाड्याची डाग, चळवळीची छाप, महाराष्ट्राचा बाप अण्णाभाऊ. वाटेगावाच्या कथा, वंचिताच्या हाता, शौर्याचा गाथा अण्णाभाऊ. वालवाईचा बाळ, फकीरांचा माळ, वैरांचा काळ अण्णाभाऊ. जाताना एवढेच म्हणते की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, बोध सापडे हाच खरा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.